मुंबई नाशिक महामार्गावर ठाकूरवाडीजवळ चालत्या ट्रकनं पेट घेतला। चालकानं प्रसंगावधान राखत ट्रक बाजूला लावत खाली उडी मारली। यात जीवितहानी नाही, मात्र ट्रक आगीत जळून खाक झाला। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवाराच्या यादीची घोषणा कधी होणार याकडे लक्ष आहे। इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती संपल्यात। जवळपास 1800 इच्छुक उमेदवार शर्यतीत आहे। तिकीट न मिळाल्यास काही लोक अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। नाशकात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या विभागात सुविधा उपलब्ध करून देण्यात आले। या सर्व ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे। नागपुरात आचारसंहितेचं पालन करण्यासाठी शहरातील 2 दिवसात तब्बल 407 राजकीय फलक हटवण्यात आले। महापालिकेच्या बाजार आणि परवाना विभागाच्या वतीने ही कारवाई केली आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोण हस्तगत करणार याची देशभरात उत्सुकता आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निकालांची छाप महानगरपालिका निवडणुकीतही पडण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वेवर सोमवारच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 100 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या। कांदिवली बोरिवली भागात 6व्या मार्गिकेच्या कामासाठी 21 डिसेंबरपासून 30 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। नाशिकच्या जेजुरकर मळ्यात बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय। जेजुरकर मळ्यातील लॉन्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झालाय। बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। मुंबईतील हवामान केंद्राच्या सांताक्रूज केंद्रात सोमवारी 15.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। रविवारच्या तुलनेत किमान तापमानात 2.2 अंश सेल्सिअसची घट झाली आहे। राज्यातील 2090 न्यायालयांची सुरक्षा मजबूत होणार आहे। 443 कोटींचा निधी मंजूर केलाय। पहिल्या टप्प्यात उच्च न्यायालय खंडपीठांमध्ये 381 सुरक्षा कर्मचारी पुरवले जातील। नागपुरातील गोळीबार चौकात बाजीराव गल्लीतील कपड्याच्या दुकानाला आग लागली। दाटीवाटीची वस्ती असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या जाण्यास अडचणी आल्या। ठाण्यात गेल्या 2 वर्षात बांधकाम आणि पायाभूत सुविधा उभारणीसाठी हजारो वृक्षांची तोड करण्यात आली। बाधित वृक्षांपैकी अनेक वृक्षांच्या पुनर्रोपणास महापालिकेने परवानगी दिली आहे।